बातमी आहे बीडमधून। बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पंकजा मुंडेंचा वाढदिवस साजरा केला गेला। सुसंस्कृतपणा राजकारणातली पहिली शपथ असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी यावेळी केलं। दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कवी संमेलनामध्ये सहभागी झाले होते। आणि वाघाची गाय होते त्या पापाची लेख कधीच वाघी कृष्णा कमी त्यामुळे प्रत्येकाला एवढं सांगेन की हे सुसंस्कृतपणा ही माझ्या राजकारणातल्या पहिल्या पावलाची घेतलेली शपथ आहे। माझा फॉलोअर हा सुसंस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे। रसिक म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका की हातात गजरा मारणारा रसिक असला पाहिजे, त्याचं संस्कृतीशी नातं असलं पाहिजे। आज मला वाटतं 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे। पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा करण्याची संधी आता सामान्य भाविकांना सुद्धा मिळणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती 3 ऑगस्ट पासून पूजेचं ऑनलाईन बुकिंग सुरू करणार आहे। मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून भाविकांना पुढचे 3 महिन्यांकरता नित्य महापूजा, पाद्यपूजा, महानैवेद्याचं बुकिंग करता येणार आहे। लग्नाचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीचा नागपूरच्या पोलिसांनी पर्दाफाश केला। गुजरातमधील एका तरुणाला नागपुरात बोलावून त्याच्याकडून 70,000 रुपये आणि दागिने उकळणाऱ्या मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। गुजरातमधील रहिवासी फिर्यादी आकाश जिंदल पारेख हा विवाह करता वधूच्या शोधात असतानाच त्याचा राणी पांडे हिच्याशी संपर्क झाला। राणीनं स्वतःला नम्रता मालवीय हिची बहीण असल्याचं सांगितलं, तिचे फोटो दाखवले आणि जाळ्यात ओढलं। त्यानंतर आकाशला कोराडी इथल्या एका घरात नेऊन नम्रताशी भेट घडवण्यात आली व लग्न खर्चाच्या नावाखाली 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने त्याच्याकडून उकळले। सीताबर्डीतील मंदिरामध्ये लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच एका व्यक्तीने तिथे पोहोचून नम्रता ही स्वतःची पत्नी असल्याचा दावा केला आणि मोठा गोंधळच घातला। आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच आकाशनं तातडीनं सीताबर्डी पोलीस ठाणं गाठलं आणि फिर्याद नोंदवली। पोलिसांनी कारवाई करत मुख्य सूत्रधार राणी पांडेला अटक केली। तिचा यापूर्वीही अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास आता केला जातोय। की नागपुरात एक मुलगी आहे किंवा एक महिला आहे जी अशा ज्यांचे लग्न होत नाही अशा लोकांचे लग्न जोडण्याचे काम करते, अशा माहितीवरून ते नागपुरात आले होते। यातील जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे वय 31 वर्षे, राहणार कुकरेजा बिल्डिंग जवळ नागपूर जरीपटका, अशी ही महिला आहे। आणि ती महिला मेयो हॉस्पिटल परिसरामध्ये सदर फिर्यादीला भेटली आणि लग्न करून देण्याचं आमिष दाखवलं, परंतु त्या मोबदल्यामध्ये काही पैसे द्यावे लागतील अशी तिने अट पण ठेवली होती। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2025च्या पीक विमा वाटपात विमा कंपनीचा ढिसाळ कारभार बघायला मिळाला। धाराशिवच्या वडजी इथं एका अल्पभूधारक अपंग शेतकऱ्याची विमा कंपनीने क्रूर थट्टाच केली। गेल्या वर्षी अतिवृष्टीत संपूर्ण सोयाबीनचं पीक वाहून गेलं। शेतीसाठी हातउसने पैसे घेऊन या शेतकऱ्याने 700 रुपयांचा पीक विमा उतरवला। मात्र आता नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने या शेतकऱ्याला अवघे 211 रुपये पाठवले। स्वतः अपंग आहे, पत्नी अंध आहे आणि सांभाळ करणारी मुलं बाहेरगावी आहेत। अशा बिकट परिस्थितीत सुद्धा विमा कंपनीने तोकडी मदत दिली। हा विमा स्वीकारणारच नाही असा पवित्रा या शेतकऱ्याने घेतलेला आहे। केवळ एका शेतकऱ्याचीच ही कथा नाही आहे, कहाणी नाही आहे, संपूर्ण वडजी गावावरच विमा कंपनीने अन्याय केलाय असा गंभीर आरोप गावकरी करतायत। धाराशिव जिल्ह्यात 2025 सालचा पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे। त्या विमा कंपनीच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। मात्र याच्यात विमा कंपनीने घातलेला गलतान कारभार जो आहे तो सगळ्यात पोटात चव्हाट्यावर आला आहे। आपण आता वाशी तालुक्यातील वडजी या गावात आहेत। आपल्यासोबत हे अपंग शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना तशी बघायला गेली तर नाम मात्र 60 गुंठे एवढी जमीन आहे। यांनी उसने पैसे घेऊन त्यांना एक तर घरात सांभाळायला कुणी नाही याची त्यांची अडचण आहे। घरी त्यांची पती पत्नी तेच आणि उसने पैसे घेऊन त्यांनी 700 रुपयाचा विमा भरला होता। केवळ नाम मात्र 270 रुपये पीक विमा आला आहे। ते शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला सांगा किती क्षेत्र आहे तुम्हाला? 62 62
किती पीक विमा भरला होता? 700 रुपये, 700 720 भाव, 720. किती मिळाला? 211 रुपये. काय करते 211 रुपयाचं? काय उचलच नाही मी ते. उचलत नाहीत पैसे. तर- बरं. तर- आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती, सोयाबीन राहिलं होतं का तुमचं नाही शेतात? नाही काय नव्हतं ते. त्याचा पंचनामा झाला का? हो. बरं, त्याचं नुकसानीचं काय मिळालं का? नाही नाही त्याचे बी नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. हे 270 रुपयाचं काय करेन मग आता? आता काय करतं सगळं खर्च तेवढंच म्हणायचं काय, हां, तेवढंच उचललं त्यानं पुन्हा काय करायचं. होय. बरं, पैसे उचलले नाहीत. नाही मग उचललं. विमा कंपनीला काही संपर्क केला का तुम्ही? नाही नाही ना. नाही. कुठल्याही निकषावरती हा विमा दिलेला आहे. जर पीक कापणी प्रयोगावर जर विमा दिलेला असेल तर पारगाव सर्कलमध्ये हेक्टरी 2.5 क्विंटलचं पीक कापणी प्रयोगातून उत्पन्न आलेलं आहे आणि तेर सर्कलचं पण तेवढंच आलेलं आहे. तर पारगाव सर्कलला 2700ने पैसे दिलेले आहेत आणि तेर सर्कलला 24,800 रुपयाने पैसे दिलेले आहेत. मग पीक कापणीमध्ये जर उत्पन्न तेवढंच असेल, जर पीक कापणीवर दिलं असेल तर दोन्हीला समान मिळायला पाहिजे. आणि जर यांना सॅटेलाईटवरनं म्हणतात की आम्ही सॅटेलाईटवरनं बघितलेलं आहे, तर जे पीक कापणी करणाऱ्या अधिकाऱ्याला जे शेंगा जे उत्पन्न दिसलं ते सॅटेलाईटहून ह्यांना काय दिसलंय, यांच्याकडे कुठला नवीन म्हणजे तफावत काय आहे? हां. तफावत मोठी आहे. तर मग हे कंपनीनं पूर्णपणे याच्यामध्ये हे गोंधळ केलेला आहे. विमा भरला होता 1160 रुपयाने हा. हेक्टरी, आलाय 985 रुपये हेक्टरने आला. किती नुकसान झालं मग? नुकसान तर किती झालं, ते भरलेले पैसे आले नाहीत ना, की नाही आलेलं बरं झालं असतं, अशी शेतकऱ्याची भावना आहे. काय आम्ही रस्ता रोको करणार आहेत, बरं बरं, सोमवारीच उद्याचं रस्ता रोकोचं पत्र ते दिलंय. बरं. शेतकरी आम्ही रस्ता अडविणार आहेत उद्या. ठीक. हो. शेतकरी आक्रमक रास्ता रोको. आता यांच्या जर परिस्थिती बघितली या बाबांची तर यांना नीट चालताही येत नाही. त्यांनी जर उसने पैसे घेऊन जर विमा भरला असेल आणि त्यांना जर केवळ 200 रुपये हा विमा आला असेल तर त्या विमाचं करायचं काय, असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमकी ही पाहणी करताना किंवा विमाचे निकष लावताना विमा कंपनीने काय घातलं होतं आणि कशाच्या आधारे हा केलाय, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर जाधवसह बालाजी निरुफळ, न्यूज 18 मराठी, वडजी, धाराशिव. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सागरी मार्ग पूर्ववत करणाऱ्या ठेकेदाराचा सत्कार केला. पुराच्या पाण्यात सागरी मार्ग वाहून गेला होता. ठेकेदारानं 24 तासातच मार्ग दुरुस्त केला. डहाणू बोर्डी दमण हा सागरी मार्ग चिखला इथं शेकडो फूट पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. यामुळे या सागरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्ता दुरुस्त करून वाहनधारकांना दिलासा दिल्यानं ठेकेदाराचं भोसलेंनी स्वतः कौतुक केलं. वर्ध्यात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे बघायला मिळतात. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतोय. खड्ड्यांमुळे पायी चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, तर वाहनं काय चालवणार असा संताप नागरिक करतायत. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं विणलं गेलं, मात्र ग्रामीण भागात अजूनही मात्र रस्ते जे आहेत ते अतिशय बेकार अशा स्थितीत असल्याचं दिसून येतं. आपण जर बघितलं तर हा साती अंजनदोरी मार्ग आहे आणि या मार्गावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. पहिल्याच पावसामध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीची चाळण या ठिकाणी बनलेली आहे. रस्त्यावरून आवागमन करणे सुद्धा कठीण झालेलं अशा स्थितीत हे रस्ते जे आहे आलेले आहे. एकंदरीतच पाहता या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, शाळेचे विद्यार्थी ये जा करतात. मात्र हा जो रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात उखडला गेल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच पाहता या रस्त्यावर डागडुजी सुद्धा केली जात नाही आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात उखडला गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, अंजनदोरी, वर्धा.